आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। कामावरून पायी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत असलेल्या प्रवाशाकडे 500 रुपये मागितले। त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चोरट्यांनी प्रवाशाच्या पोटात कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। बनगार्डन पोलिसांनी या दोघा चोरट्यांना 24 तासाच्या आत जेरबंद केले। गौरव धोकडे, आकाश कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। याबाबत आत्माराम आड यांनी बनगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। हा प्रकार अलंकार थिएटर जवळ रिक्षा स्टँडवर सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजता घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्माराम आडे हे कामावरून घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होते। त्यावेळी पॅशन प्रा दुचाकीवरून एक जण आणि दुसरा दुचाकीवरून त्यांच्याजवळ आले। त्यांनी फिर्यादी यांना 500 रुपये दे, नाही तर तुझा खेळ खल्लास करतो असे म्हणाला। त्यांनी पैसे देण्यास नकार देता शर्टाच्या आत लपवलेला कोयता काढून तो फिर्यादीच्या पोटात खुपसला। त्यांनी प्रतिकार केला असता त्याचा डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। बनगार्डन पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता। पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, पोलीस हवालदार सारस साळवी, पोलीस अंमलदार महेश जाधव हे पेट्रोलिंग करत होते। तेव्हा पोलीस हवालदार सारस साळवी आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की प्रवाशावर कोयत्याने वार करणारे आरोपी हे आयबी चौकात उभे आहेत। या बातमीची खातरजमा करून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनीच हा हल्ला केल्याचं निष्पन्न झालं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।